शेतकरी मित्रांनो नमस्कार. लोक भरारी यशमेर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे. मित्रांनो आज वार बुधवार 20 मे 2026 रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगावीत आलेलो आहे. आपल्याबरोबर शेपूला जो हायस्ट बाजारभाव झालेत ते शेतकरी आपल्याबरोबर आहेत. आपलं नाव सांगा. पंढरीनाथ शंकर जाधव, गाव कुठलं? रांजणी कारफाटा. राजनी कारफाट्याचे शेतकरी आपल्याबरोबर आले आहेत. ते शेपू बघा एकदम हिरवीगार ताजी तवानी एकदम फायटर असे शेपू घेऊन आले आहेत. तर आज तुम्हाला या लिलाव काय झाला तुमच्या शेपूचा? 1500 आणि 1700. 1500 आणि 1700. तर मला असं सांगा, ही तुम्ही जी शेपू पिकवली ती कशा पद्धतीने पिकवली ते आपल्या बाकी शेतकऱ्यांना पण कळली पाहिजे, म्हणून तुम्हाला काय तुमच्या कसे पिकवलं त्या पद्धतीने सांगा. 10 किलो पेरली होती. बी किती होतं? 10 किलो. किती एकरात होतं? काय 1 एकर. 1 एकरात 10 किलो होते. तर किती जुडा निघाला? निघला 7,500. 7,500 मला. आज किती आणला मार्केटला? 1100. 1100 आणला आहे. अजून किती आहे शेतात? 800. 800 आहे का? तर मला सांगा, आता हे जे तुम्ही पाण्याचं वगैरे एवढ्या हिटमध्ये कसं नियोजन केलं? रेन पाईप होतं आणि रेन पाईप असल्यामुळं हे सगळं नियोजन तुमचं जमलं. तर मित्रांनो, त्यांनी रेन पाईपावर पाणी दिल्यामुळं त्यांची एकदम शेपू एकदम फायटर आली. तर मला आज सांगा, हे आता तुम्ही पाण्याचं नियोजन झालं, त्यानंतर खत औषधाचं कसं नियोजन केलं? औषध एकदा फवारली. हां रोको आणि ह्युमिक. बॉटल मला रोको आणि ह्युमिक एकदा सोडलं पाण्यातून. हां आणि एकदा फवारले. हां खत औषध वगैरे कशी सोडली? पिन्यानो. खतं कुठली सोडली? खत नाही सोडली. खत नाही. मग तुमचा युरिया सोडला होता 10 किलो. युरिया सोडला होता. आणि किती दिवसात काढायला आली? ही 1 महिना आणि 5 दिवसांनी आली. 1 महिना 5 दिवस म्हणजे 35 दिवसात काढायला आली. तर आता आज जे बाजारभाव मिळाला त्याच्याबद्दल तुम्हाला कसं वाटते? नाही, छान वाटते. छान वाटते. आता उद्या किती राहिले तर घेऊन येणार तुम्ही? 800. 800 उद्या घेऊन येणार. बरं. आता पुढं काय परत कुठली आहे भाजी वगैरे करायची काय नियोजन आहे? दाना करायचा. दाना करायचा आहे. कुठला दाना करणार? आपला अशोका. अशोक करणार म्हणजे आपला चायना म्हणतात तो. बरं. तर मला सांगा, आता ती जे तुम्ही आता हे शेपू पिकवली, हे बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल यावर? कसं नियोजन करावं, काय करावं? असंच करायचं ना. आता हे तुम्ही काय केलं ते थोडं सांगा परत शेतकऱ्यांना. पेरले. हां 11 दिवशी उगती. हां नंतर ह्युमिक आणि रोको सोडायचं. हां मुळी चालली एकदा का नंतर फवारणी घ्यायची एक. हां आणि नंतर दुसरी फवारणी घ्यायची. हां त्याच्यावर येते काय? येते. हां, एकदा युरिया टाकायचं. म्हणजे थोडक्यात पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन, कीटकनाशक नियोजन केलं तर व्यवस्थित येऊ शकते. तर अशा पद्धतीने नियोजन केलं तर अशा पद्धतीने फायटर शेपू येऊ शकते. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याबरोबर अजून एक शेतकरी आहेत. त्यांची धना आणलेला आहे त्यांनी. तर धन्याचा बाजारभाव हा 3110 रुपये. हे बघा 3111 रुपये 100 जुड्यांना झालेला आहे. तर एकदम फायटर धना आहे. तर तुम्हाला जुड्या दाखवतो, हे तुमच्या लक्षात येईल. तर ते आपल्याबरोबर आहे, त्यांच्याकडून आपण समजून घ्यावं त्यांनी कशी पिकवली. तर आपलं नाव सांगा. प्रभाकर शिंदे. गाव कुठलं? उदापूर. मोठे मला उदापूरवरून आलेले आहेत ते शिंदे म्हणून. तर त्यांनी धना आज आणलेला आहे 3111 रुपये त्यांचा 100 जुड्यांचा बाजारभाव झाला आहे. तर मला आज सांगा, तुम्ही आता हे धना आणला आहे, किती बी टाकलं तुम्ही? हे 70 किलो. 70 किलो टाकलं होतं. आणि किती एकरा टाकलं? काय 1 एकर. 1 एकर. आता मला सांगा, हे जे तुम्ही टाकलं आता पहिल्यापासून सुरुवात कशी शेणखत टाकलं होतं, कसं केलं, नियोजन कसं होतं? शेणखत नव्हतं, त्या छोट्या ट्रॅक्टरने पेरलं होतं. हां पेरला होता, सारं पण पाडलं होतं. हां तर पहिले 2 ते 3 पाणी साऱ्या पद्धतीने दिली. हां स्प्रिंकलर पण जोडलं होतं. रेन पाईप जोडले होते? नाही, स्प्रिंकलर होतं. स्प्रिंकलर होतं. हां हां स्प्रिंकलर आणि फ्लड पाणी हां दोन्हीचा वापर केला. हां. त्याच्यानंतर मग तुम्ही उगवल्यानंतर कसं खताचं नियोजन कसं केलं? खताचं नियोजन खत नंतर मारलं, युरिया पण मारला आणि मादल पण मारलं. हां परंतु ह्युमिक आणि फंगीसाईड म्हणजे बुरशीनाशक हां हे पाण्यातून फ्लड म्हणून सोडलं होतं. किती दिवसानंतर सोडलं? ते साधारणतः 15 दिवसांचं. म्हणजे उगवणी झाल्यानंतर 15 दिवसांनी. हो. आता हा तुमची जी दाना आला आहे किती दिवसात काढायला? हा आला 6 महिने. 6 महिने लागला, पण एकदम फायटर आला. हो.
बरं आता हे झालं तुमचं खताचं, त्याच्यानंतर कीटकनाशक काय फवारलं का? स्प्रे हा मारला ना. कुठले कुठले मारले? रोडोमेल मारला आणि M45 म्हणजे रोगार ते कायसाठी मारलं होतं आणि तुम्ही? टॉनिक. रोगार म्हणजे आपला फुलकिडा वगैरे मावा वगैरे काही होऊ नये म्हणून. हां आणि रोडोमेल हे फंगीसाईड आहे बरोबर. आणि एक त्याच्यामध्ये टॉनिक आहे बस आपलं कलर येण्यासाठी, शंभर. कलर येण्यासाठी. हा ते टॉनिक द्यावं लागतं ना. हां तर त्याच्यानंतर आता ही एवढी उष्णता आहे, त्या उष्णतेमध्ये तुम्ही कसं बा काय त्यासाठी काय फवारणी वगैरे केली का काय त्यासाठी नियोजन केलं एवढं उष्णतेची कमी? म्हणजे दिवसा पाणी नाही दिलं, मग एवढी हिट होते ना हां दररोज रात्रीची. रात्री किती वाजता पाणी भरते? रात्रीचं सगळं ते स्प्रिंकलरचे नळे वगैरे